पुण्यामध्ये असं म्हणतात की सर मोरांचं गाव आहे म्हणून, तर ते काय आहे? पुणे नगर रस्त्यावर मोराची चिंचोली ओके. या नावाचं एक गाव आहे. तर चिंचोली या नावाची अनेक गावं महाराष्ट्रात आहेत. ती वेगवेगळी ओळखता यावीत म्हणून मग मोराची चिंचोली. ओके. तर तिथे प्रचंड मोठाले वृक्ष आहेत आणि तिथले लोक मोरांना अजिबात त्रास देत नाहीत. त्यामुळे मोर तिथे निर्धास्तपणे फिरत असतात. बरोबर. ज्यावेळेला काही निसर्ग अभ्यासक, पक्षी निरीक्षक हे त्या गावात गेले तेव्हा त्यांना हे इतर ठिकाणापेक्षा वेगळं ठिकाण वाटलं. पण ते ग्रामीण भागातला तो सगळा प्रदेश आहे. त्यामुळे ते असं मळका लेंगा, चुरगळलेला शर्ट, डोक्याला टोपी असं ग्रामीण भागात जसे कपडे घालतात तसं घालून कोणी माणूस गेला तर ते बिचकत नाहीत. ते आपल्याजवळ येतात. आपण काही दाणे दिले तर ते खायलासुद्धा येतात. पण असं टी शर्ट आणि जीन्स आणि असं घालून गेलं की ते पळून जातात. तर कारण त्यांना अशा व्यक्तींबद्दल खात्री नाही वाटत की ते आपल्याला त्रास ओके. देतील नाही देतील. पण त्या गावानी मग याचाच उपयोग पर्यटन वाढवण्यासाठी केला. त्या लोकांनी काय केलं की याची बऱ्या प्रमाणात जाहिरात केली. आता मोर पाहायचा असेल तर तो एखाद्या प्राणी संग्रहालयात गेल्यावर हो. 24 तास केव्हाही बघता येतो. बरोबर. पण मोर जर निसर्ग अधिवासात जर असेल तर सर्वसाधारणपणे ज्याला इंग्लिशमध्ये डॉन अँड डस्क असं म्हणतात, म्हणजे अगदी झुंजूमुंजू होतं सकाळी पहाटे, त्यावेळेला मोर बाहेर पडतात. जिथे असतात ते रातथारा जिथे असतो तिथनं ते बाहेर पडतात आणि त्यांचं भक्ष्य मिळवायला जातात. आता मोर जसं वेगवेगळ्या प्रकारचं दाणे खातात तसं काही बारीक सारीक किडा मुंगी असे असे प्राणी पण खातात. म्हणजे तो उभयहारी आहे. म्हणजे तो व्हेजिटेरियन पण खातो, नॉन व्हेजिटेरियन पण खातो. ते त्यांना आजूबाजूच्या जंगलात मिळत असतं खाद्य. बरोबर. आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या आसपास आपण जर गेलं तर हे मोर हमखास दिसतात. आता एरवी गेलं तरी दिसेल, पण मग तो कुठेतरी झाडावर जाऊन बसलेला असेल, घराच्या छतावर जाऊन बसला असेल, असं होऊ शकतं. ते मोर त्याच भागामध्ये अंडी घालतात. त्या लांडोरी ते अंडी उबवतात. त्यातनं मोराची पिल्लं बाहेर पडतात. ती कोंबडीच्या पिल्लासारखीच दिसतात. आणि ते त्या गावाने थोडक्यात मोरांचा सांभाळ केलेला आहे. त्यामुळे इतरत्र जे बघायला मिळत नाही ते या मोराच्या चिंचोली गावामध्ये बघायला मिळतं. ओके. आता तिथे काही घरांच्या छपरांवर ते माळवदी घरं असतात, म्हणजे शाकारलेली घरं असतात. कौलं पत्रे असं काही नसतं. तर त्याच्यातसुद्धा मोर घरटी करून त्यात अंडी घालतात. तर ओके. हां, आणि ती मोराची अंडी उबवून नंतर त्यातनं पिल्लं बाहेर येतात. असं महाराष्ट्रात एकच ठिकाणी आज तरी नोंदलं गेलेलं आहे की तुम्हाला गेल्यावर हमखास मोर पाहायला मिळतील. आता हमखास याचा अर्थ दुपारी 12 वाजता गेलं तर नाही मिळणार. बरोबर. डॉन अँड डस्क, त्यामुळे पहाटे पहाटे उजाडता जायला पाहिजे किंवा मावळता जायला पाहिजे. या दोन्ही वेळा माणसाच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. कारण आपल्याला पहाटे तिथे पोचायचं असेल तर अपरात्री घरातनं निघावं लागतं आणि संध्याकाळपर्यंत थांबलं तर नंतर त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला प्रवास करीत मुख्य रस्त्यावर यावं लागतं. हे दोन्ही अडचणीचे मुद्दे आहेत. पण त्याचाच फायदा बहुतेक मोरांनी घेतला असेल की आपल्याकडे फारशी पाहुणे येऊ नयेत. तर ते मोराची चिंचोली हे गाव आहे. असं प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य असतं. ते या गावाने जपलं आहे म्हणून ते प्रसिद्ध झालं आहे.